मी त्याला कायम सांगितलं उमेदवारी करावी लागेल, लोकांच्या शिव्या खाव्या लागतील, चटया उचलाव्या लागतील, बाकडी लावावी लागतील, तर तो तुझी टर उडवेल, तुझी खेचेल, तुला अपमानित करेल. हे सगळं तुला सहन केलंस तर त्या वेदनांमधून तुझ्यातला एक कलाकार बाहेर पडेल. सगळे ते नकार यायलाच पाहिजे, तरी त्याशिवाय मजा नाही आहे आयुष्याला. झटकन आला आणि सगळं मिळालं, त्या मिळण्याची किंमत नाही कळत. आम्हाला सिनेमाची खूप ओढ आहे, आवड आहे. आम्ही पण 2 सिनेमे केलेले आहेत. मग मी मला सहज शब्द टाकला, माझ्या मुलांनी पण एक लिहिला, ऐकणार का? ते मला ऐकते आणि त्यांनी ऐकलं आणि त्यांना आवडलं. मग मी त्यांना फोन केला. तर भरतने तर पहिल्यांदाच सांगितलं की मी सिनेमा केला, मला काय ऐकायची गरज नाही, तुझा पोरगा करतो ना, अरे यार आपण करू. म्हटलं असं नको. सुनीलची पण तेच. अगदीच जर का नवशिका कोणतरी निर्माता असता तर कदाचित परत एकदा विचार आला असता, पण शरद होता त्याच्याबरोबर. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची उत्तरं आपोआप मिळत गेली, ते टिक पडत गेले. पण नावारूपाला येण्यासाठी जो विनोदाने मला हात दिला तो चांगलाच दिला हात. मग आल्यानंतर मी तेच तेच चित्रपट नाटकं करत गेलो की जेणेकरून एक तो मी नावलौकिक व्हावं म्हणून. आम्ही 10वीच्या पुढे शिकलेलेच नाही, तर मग याला रागवण्याचा काय अधिकार आहे? आणि भारतीय एज्युकेशन सिस्टीममुळं माणसं मोठी होतात ह्याच्यावर माझा कधीच विश्वास नाही आहे. ती गोष्ट घडते तरुणपणाची. म्हणजे आम्ही तिघं 20% जरी असलो तर 80% 3 मुलांची गोष्ट आहे, 3 मित्रांची, ज्याने आमचं तरुणपण केलंय. तो जो ऑडियन्स आहे, जो नाटकालाही भरभरून प्रतिसाद देतोय, तो सिनेमाला का देत नाहीये हा पडलेला प्रश्न आहे. पाकिस्तानबरोबर लढणं म्हणजे हत्ती आणि उंदराची लढाई आहे. ती उंदराला घाबरायची काही गरज नाही. आम्ही चिरडलं तर आम्ही ते पाकिस्तानला संपू शकतो. मला असं वाटतं की प्रत्येक स्ट्रगल हा थोडासा आनंदाने घेत घेत पुढे जाऊया. स्ट्रगल येणार, त्याला इलाज नाही. तुम्हाला असं जर सहजासहजी पटकन तुम्हाला यश मिळत असेल तर तेही चुकीचं आहे. म्हणून हा सिनेमा आहे ना, छोट्या पडद्यावर आणणार पण नाही आहे मी लगेच. हा कुठल्याही OTTवर आणि TV वर लगेच येणारच नाही. हा मोठ्याच पडद्यावर जाऊन बघण्याचा सिनेमा आहे. तशी सांजही आमच्या दारी येऊन थबकली होती, शब्दात अर्थ उमगावा, अर्थातून शब्द वगळता. वयाच्या या टप्प्यावर खऱ्या अर्थानं मागे वळून बघताना नेमकी काय रंजकता असते आणि पाठी वळून पाहण्यात एक नॉस्टॅल्जिकपणा नेमका असतो तरी काय. आणि ह्या सगळ्यात 3 मातब्बर मायासोबत आहेत, ज्यांनी आयुष्य तितकंच बेभानपणे जगलंय. मग रंगभूमी असेल, टेलिव्हिजन असेल आणि सिनेमा असेल. आणि आता एक त्यांच्यातला एक अवली आहे, एक वेगळं पाऊल उचलतोय. ह्या सगळ्या टप्प्यावर त्यांच्याशी गप्पा मारूया. माझ्यासोबत आहेत ख्यातनाम अभिनेते भरत जाधव, निर्माते अभिनेते सुनील बर्वे आणि आत्ता निर्माता झालेला आणि तितकाच लाडका आणि जाणीव संपन्न असा शरद पोंक्षी. खूप खूप स्वागत आहे लेट्सअपमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. हे सगळं करत असताना आत्ता नेमकं मनात काय होतं आणि स्नेहाला लॉन्च करावं, त्या सगळ्या गोष्टी, ओव्हरऑल बंजाराचा प्रवास, याबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं शरदबा. आपण पाहुणे घरी येतात ना, तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्या घरातल्या मुलांना नाचून, हा खूप छान नाचतो म्हणतात आपण. मग ते पोरं नाचून बिचून दाखवतात. काही घरामध्ये गाणं म्हणायला सांगतात, मग ते गाणी म्हणून दाखवतात. म्हणजे ते गायक नसतात, म्हणजे ते डान्सर नसतात. तसा माझा मुलगा लहानपासून नाचला म्हणून मी त्याला कधी डान्सर समजलो नाही. अभिनय केला म्हणून मी त्याला कधी अभिनेता समजलो नाही. सगळं होऊ दे म्हटलं, त्याचं लहानपणचं आहे ते होऊन जाऊन दे सगळं. आणि जेव्हा तो मोठा झाला आणि जेव्हा त्यांनी अभ्यास सुरू केला, त्यांनी उमेदवारी सुरू केली, मी त्याला कायम सांगितलं उमेदवारी करावी लागेल, लोकांच्या शिव्या खाव्या लागतील, चटया उचलाव्या लागतील, बाकडी लावावी लागतील, हे सगळं करावं लागेल, तुला कपड्यांना इस्त्री मारावी लागेल,
एखाद्या नटाला बोलवायला गेलास सीनला या म्हणून, तर तो तुझी टर उडवेल, तुझी खेचेल, तुला अपमानित करेल. हे सगळं तुला सहन केलंस तर त्या वेदनांमधून तुझ्यातला एक कलाकार बाहेर पडेल. आणि ते सगळं त्यांनी केलं 5-7 वर्ष. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक छान कथानक लिहिलं बंजारा. आणि मग मला म्हणाला मी वाचून दाखवतो तुला. मग वाचून दाखवलं त्यांनी. मला आवडली ती वेगळीच गोष्ट, वेगळ्या पद्धतीने त्यांनी सिनेमाला पाहिलं. आणि मी त्याला बऱ्याच वेळेला सांगतो की आपलं नाटक चालू आहे, मी प्रोड्युसर म्हणून 2 नाटकं केली आहेत, तू माझ्याबरोबर नाटकात काम कर म्हणून. माझ्याबरोबर त्यांनी शेवटचे 50 प्रयोग नथुराममध्ये देवीदास गांधी केला, नो डाऊट चांगला केला. मग मी त्याला म्हटलं पुढच्या नाटकात ना मला खरं सांगू बाबा, मला नाटक नाही, मला सिनेमाच करायचा आहे. आणि तो बघत होतो मी त्याला, जगाच्या सिनेमाचा अभ्यास करत होता तो उमेदवारी करत होता. प्रवीण तरडेंपासून अनेक लोकांकडे त्यांनी उमेदवारी केली. काही 7-8 जाहिरातींमध्ये असिस्टंट म्हणून काम केलं, त्यातले काही पैसे बुडाले. एका प्रोडक्शन हाऊसमध्ये 1 वर्ष 10,000 रुपये महिना पगारावर तो नोकरी करत होता. एकदा गेला की तो 2-2 दिवसांनी सुद्धा परत यायचा. त्या मालकाची गाडी पण त्यांनी गोव्यापर्यंत चालवली. असं सगळं केलं त्यांनी. आणि ते केल्यावर मला वाटलं यस, आता ते तयार झाले, टक्के टोणपे सगळे खाऊन आता तो बरोबर तयार झाला आहे. आता म्हटलं ऐकव मला. आणि मग बंजाराची गोष्ट ऐकवली, मला खूप आवडली ती. आणि म्हटलं करूया आपण, पण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. मग तू हा सिनेमा आहे, तुझी गोष्टच सिनेमाची आहे, ती हिमालयामध्ये सादर करायची सिनेमा. कारण ती जे शोधायला जातात ते हिमालयामध्ये, शिवलिंग जे शोधायला बाहेर पडतात ते शिवलिंग काय असं कुठेतरी सापडत नाही ना. शंकराला आवडतंच ना उंच उंच पर्वत शिखरांवर जाऊन बसायला. सगळी देवळं बघ ना तू, सगळी अशी उंचावर आहेत. त्यामुळे ते उंचावर जाणं हे अपरिहार्य होतं ह्या सिनेमामध्ये. आणि मग त्यांनी जी निवडली होती गोष्ट किंवा तो प्रवास जो निवडला होता, तो प्रवासच इंटरेस्टिंग होता. आणि मग तो म्हणाला की हे मोठे आणि त्यांचं तारुण्य असं ते कॉम्बिनेशन आहे. मध्ये मोठे येतात, ती त्यांची गोष्ट सांगतात तारुण्यातली, मग मध्ये तारुण दिसतो, असं ते आहे कॉम्बिनेशन. तर मला आवडलं ते खूप. म्हटलं उभं राहूया. पण मग प्रोड्युसर मिळेना. मग शोधलं त्यांनी. मी बऱ्याच माझ्या ओळखीतल्या लोकांना फोन करून ऐका आधी गोष्ट, आवडलं तर मग आपण पुढे बोलू. पण आवडलं तर होतं काही लोकांना. काही लोक 10 मिनिटात 2.5 तासाचा सिनेमा सांगा असं म्हणाले मोठमोठे प्रोडक्शन हाऊसमध्ये. वेळ नाही आहे, ते शरद पोंक्षांनी फोन केला म्हणून एक 10 मिनिटात गोष्ट ऐकव. तर 10 मिनिटात अशा गोष्टी कशा ऐकून कळणार ना सिनेमा. काहींनी सांगितलं ही प्रायोगिक हे आहे, फिल्म आहे. काहींनी सांगितलं ही फक्त OTTवरची फिल्म आहे. असं बऱ्याच सगळे ते नकार यायलाच पाहिजे, तरी त्याशिवाय मजा नाही आहे आयुष्याला. झटकन आला आणि सगळं मिळालं, त्या मिळण्याची किंमत नाही कळत. आणि मग आम्ही सांगलीला मी दरवर्षी व्याख्यानासाठी जातो. गणपती देवस्थानचे जे पटवर्धन आहेत, पूर्वीचे राजे म्हणजे संस्थानं खालसा व्हायच्या आधीचे, तर त्यांच्याकडे मी दरवर्षी व्याख्यानासाठी जातो. तर व्याख्यानामधनं आमची छान मैत्री झाली. त्या रोहिणीताई, मी त्यांना ताई म्हणतो, आहेत त्या राणी सरकार. पण बोलता बोलता त्या म्हणाल्या की आम्हाला सिनेमाची खूप ओढ आहे, आवड आहे, आम्ही पण 2 सिनेमे केलेले आहेत. मग मी बोललं सहज शब्द टाकला, माझ्या मुलांनी पण एक लिहिला, ऐकणार का? ते मला ऐकते. आणि त्यांनी ऐकलं आणि त्यांना आवडलं. आणि ते म्हणाले मी करते हा सिनेमा, मी प्रोड्यूस करते. पण मग असं झालं की त्यांनी जो निधी दिला त्या निधीमध्ये हा सिनेमा पूर्ण होणार नव्हता. आणि तिथे खरी ज्ञानबाची मेख होती. तिथून पुढं खरा खडतर प्रवासाला सुरुवात झाली. त्यांचं लिमिट संपलं होतं आणि त्याच्यात पुढं न्यायचा सिनेमा तो प्रदर्शनापर्यंत 16 मेपर्यंत आणून उभा करायचा. ह्याच्यासाठी जे पैसे लागणार होते, ज्या ज्या गोष्टी लागणार होत्या, तिथे खरी माझी परीक्षा देवाने घ्यायला सुरुवात केली. आणि मग अशी कायम सत्व परीक्षा तुझी घेत आले. मग ते वेगवेगळ्या टप्प्यावर, म्हणजे अगदी घर घेण्यापासून ते पर्यंतच्या सगळ्या ह्याच्यात, म्हणजे तिकडे त्यावेळेला रिमाताई उभं राहणं असेल तर इथपर्यंत असे अनेक. अरे तुला आठवते? अरे क्या आज रिमाताई असती तर काय मजा आली असती, तिला केवढा आनंद झाला असता. असो, नाही आहेत आपल्यावर. पण नवीन नवीन मला वाटतं की नेहमी खूप मोठं यश तुमच्या पदरात टाकायच्या आधी तुमची खूप पद्धतीने परीक्षा घेत असतो. तशी तो कदाचित परीक्षा घेतोय. सुलाखून निघणं आपण म्हणतो. आणि मला सवय झाली आता पुन्हा पुन्हा नव्याने फ्रेश नवीन स्टँड घ्यायचा, नवीन गार्ड घ्यायचा आणि पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची. टीम उभी करणं म्हणजे एकीकडे सुनील सारखा एव्हरग्रीन, भरत ज्या पद्धतीने दशांगुळे व्यापून राहतो अख्खा स्क्रीन, आणि तुझ्यासारखा कसदार अभिनेता, हे तिघं कॉम्बिनेशन म्हणून यावं आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये
अख्खं बंजारा उभं राहू. कशा अर्थानं तू लेखक म्हणून त्याच्या डोळ्यासमोर हे आले. वा. आता हे आले म्हटल्यावर यांना फोन करणं माझी जबाबदारी आली, कारण माझे मित्र आहेत. मग मी त्यांना फोन केला. भरतने तर पहिल्यांदाच सांगितलं की मी सिनेमा केला, मला काय ऐकायची गरज नाही, तुझा पोरगा करतो ना, अरे यार आपण करू. म्हटलं असं नको. सुनीलची पण तेच की अरे मी करतो सिनेमा पहिल्या फटक्यात, पण नको म्हटलं, असं नको आहे मला. तुम्ही गोष्ट ऐका, तुम्ही त्याला पाठवतो, त्याला वेळ द्या, त्याच्याकडनं पूर्णपणे नॅरेशन ऐका. ऐकल्यानंतर तुम्हाला आवडलं तर मग आपण करूया. आणि मग काय पुढचं ते सांगतीलच, त्यांच्याकडे तो गेल्यानंतर काय घडलं ते. येस. मी कशी झाली अख्खी प्रोसेस आणि स्नेहा अप्रोच झाला? प्रोसेसमध्ये त्यांनी जे सांगितलं तसंच झालं की त्यांनी फोन केला आणि आम्ही अर्थात त्याला म्हटलं की असं काही गरज नाही, तू करतोयस फिल्म म्हटल्यावरती आपण करणार, आणि स्नेह करतोय म्हटल्यावरती तर नक्कीच करणार. पण त्यांनी सांगितलं की नाही, आधी तू गोष्ट ऐकायला पाहिजे. असं म्हटलं की ठीक आहे, येऊ देत त्याला. मग तो आला, त्यांनी प्रॉपर गोष्ट समजावून सांगितली. नट एखादा काय बघतो, तर एखादा निर्माता चांगला आहे की नाही, गोष्ट चांगली आहे की नाही, आणि दिग्दर्शक चांगला आहे की नाही. दोन गोष्टी तर नक्की होत्या. गोष्ट ऐकल्यानंतर गोष्टही चांगली होती, आणि दिग्दर्शक चांगला आहे की नाही हे आपण ठरवू, कारण अजून त्याला बरंच काही काम करायचं आहे. पण मला असं वाटलं की पहिल्या पिक्चरसाठीचं जे एक पॅशन लागते, जी एक धडाडी लागते, जो एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असावा लागतो, या सगळ्या गोष्टी स्नेहमध्ये मला खूप प्रकर्षाने जाणवल्या. म्हणजे त्यांनी पहिल्याच चित्रपटासाठी असं ठरवलं नाही की मी इकडे मुंबई पुण्यातच एखाद्या स्टुडिओमध्ये किंवा एखाद्या घरामध्ये शूटिंग करतोय, तर त्यांनी डायरेक्ट सिक्कीम निवडलं. आता सिक्कीमला जिथे कुठल्याही प्रकारचं फिल्मी इन्फ्रास्ट्रक्चर नाही, अशा ठिकाणी हा माणूस आपलं पूर्ण युनिट घेऊन जायचा विचार करतोय, 100 माणसांचं, आणि 40 दिवसांच्या एका शेड्यूलमध्ये ते संपवायचं म्हणतोय. म्हटलं की म्हणजे याच्यात विलक्षण काहीतरी कॉन्फिडन्स आहे. चुका होतील, हरकत नाही, पण त्या चुकांवरती मात करून आपण हे सगळं पार करून नेऊ याची कुठेतरी खात्री असल्याशिवाय कोणी घेणार नाही हे रिस्क. आणि त्याच्याबरोबर परत शरद होताच, म्हणजे त्याला गाईड करण्यासाठी शरदसारखा माणूस होताच. अगदीच जर का नवशिका कोणीतरी निर्माता असता तर कदाचित परत एकदा विचार आला असता, पण शरद होता त्याच्याबरोबर. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची उत्तरं आपोआप मिळत गेली, ते टिक पडत गेले. आमच्या चित्रपटात पण एक टिकची मजा आहे. अच्छा. सो ते टिक पडत गेले आणि ठरवलं की नाही, करायचं आपण याच्याबरोबर. हा मुलगा एवढा मेहनती आहे. मी त्याला अजून एका वेगळ्या व्यवसायात सुद्धा पाहिलं होतं, जे सुद्धा त्यांनी खूप हुशारीने आणि समर्थपणे पेललं. ते म्हणजे त्यांनी जे तुम्ही दोघेही F&B मध्ये आहात. येस. त्यामुळे ते सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने हँडल केलं होतं. हे सगळं माहीत होतं आणि त्याच्याविषयी खात्री होती. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि तिथलं सिक्कीम आणि ह्याचं क्लायमॅटिक कंडिशन आणि त्या सगळ्यांमध्ये शूट करणं कशा अर्थानं चॅलेंजिंग किंवा काय? चॅलेंजिंग माझ्यासाठी खूपच झालं. ते मला वाटलं नव्हतं, कारण मला काय असा थंडीचा त्रास होतोय किंवा अशातले काही भाग नव्हता. पण एवढं नक्की होतं की आम्ही तिकडे उतरल्यानंतर आमचा एक जो मोठा प्रवास झाला पहिल्याच दिवशी, त्या प्रवासामध्ये जे मी गरगरलो त्याच्यामुळे माझं पोट खराब झालं. मला उलट्या होत होत्या, मला जुलाब होत होते, आणि काही अन्न पोटात राहत नव्हतं, आणि खूप क्रॅम्प्स येत होते पोटात. तर या परिस्थिती, आणि त्यात परत 4 डिग्री, कधी कधी -1 डिग्री वगैरे असं टेम्परेचरचं फ्लक्च्युएशन्स, आणि खूप सुसाट्याचा वारा. तर या सगळ्यामध्ये माझी खूप धावपळ झाली, आणि या बिचाऱ्या दोघांनी मला खूप सांभाळून घेतलं. तेव्हा मी अख्ख्या युनिटनी सांभाळलं. 1-2 स्पॉट बॉईज तर बिचारे माझ्यासाठी, मी काय म्हटलं, मी असं बघितलं की वर काय देऊ, असे इतके तत्पर होते. त्यामुळे ते फक्त चॅलेंजिंग होतं. पण बाकी ती गोष्ट आणि या दोघांची कंपनी ही सगळ्यात आनंददायी गोष्ट होती. बऱ्याच गोष्टी आम्हाला एकमेकांच्या सुद्धा ज्या एरवी कळल्या नसत्या त्या आम्हाला जाणून घेता आल्या. त्यामुळे खूप काही देऊन गेला हा सिनेमा, असं मी म्हणेन. क्या बात आहे. परत खऱ्या अर्थानं आता थांबायचं नाही असं म्हणता आता बंजारा पण घेऊन तू वेगळ्या अर्थानं हे करतोय. कशा अर्थानं ह्या सगळ्या प्रवासाकडे पाहतोस, आणि अस्तित्व नंतर खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली, एक आयुष्यातला एक वेगळा मैलाचा दगड, टप्पा, नवपर्व सुरू झाला असं म्हणता येईल याच्यात? नक्कीच. एकतर कसं आहे, बऱ्याच लोकांना फक्त माझे विनोदी चित्रपट माहिती होते किंवा विनोदी नाटकं माहिती होती, पण बऱ्याच लोकांना माहीतच नव्हतं मी बाकी काय करू शकतो. म्हणजे तुलाही माहिती आहे, हे माझे एकांकिका स्पर्धेपासून लोक आहेत. एकांकिका स्पर्धा जे आम्ही करायचो तेव्हा वेगळे विषय केलेच आहेत ना. तेव्हा असं नाही की विनोदीच करत होतो. फक्त काय, एक आपण नावा रूपाला येण्यासाठी जो विनोदाने मला हात दिला तो चांगलाच दिला हात. मग आल्यानंतर मी तेच चित्रपट नाटकं करत गेलो की जेणेकरून एक तो मी नावलौकिक व्हावं म्हणून. एक सर्टन एजनंतर वाटलं की आता थोडंसं थांबून काहीतरी चांगलं वेगळं करण्यात गंमत आहे.
पण मी तो नाटकात ट्राय केला, तो पण मी स्वतःहून नाही केला. तो लेखक आला माझ्याकडे, त्याने सांगितलं की असं असं स्क्रिप्ट वाचायचं आहे. कारण मला अविनाश नारकर बोललो होता की जर एकदा तू ऐकून घे, मस्त गोष्ट आहे ती, आपण नाटक करूया. म्हटलं अविनाश आणि चिन्मय करणारं म्हटल्यावर करूया. नेमकं अविनाशचं शूटिंग्स लागलं आणि अविनाश ते बॅकआउट झाला. मग मी केलं. मला माहीत पण नव्हतं की मी तो रोल करू शकेन. हे अचानक मी स्वतः निर्माता असल्यामुळे बाकी कोण नाही तर आपण करूया म्हणून केलं. पण त्याचा फायदा मला तो म्हणतो तसा टर्न मस्त मिळाला की बऱ्याच लोकांना आफ्टर अधांतर असं काहीतरी नाटक पाहायला मिळालं. मग त्याचा फायदा मला आता येणारा सगळ्या चित्रपटातला आत्ता जो तरुण वर्ग आहे ना, त्यांना तो जास्त जवळचा वाटला की अरे आता ह्या एजला हा माणूस हे करू शकतोय आणि चांगला त्याला न्याय देऊ शकतोय. तर आत्ताची पिढी त्या अनुषंगाने जोरात तयार झाली. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे आता थांबायचं नाही किंवा दशावतारासारखा चित्रपट. आणि हा चित्रपट त्याच्या आधी आला, आता थांबायच्या नाहीच्या आधी हा चित्रपट माझ्याकडे आला. जसं शरद म्हणाला की म्हणाल शरदच करतो म्हटल्यावर आपण करूया ना, आपण असायला हवं त्यात, कारण तो पहिल्यांदा प्रोड्यूस करतोय आणि त्याचा मुलगाच करतोय म्हटल्यावर मग त्यांनी सांगितलं की एकदा गोष्ट ऐकून घे. मग मी गोष्ट ऐकली. गोष्ट पण चांगली आहे, चांगल्या 3 मित्रांची गोष्ट आहे. आणि तो ज्या पद्धतीने त्याने मला समजून सांगितलं, त्याला आपण नेहमीच बोलतो ना एक शब्द, बाबा तू जे म्हणतोयस आणि त्यात सिक्कीमला शूट करणार आहे तसं दिसेल ना पडद्यावर, नाही का. तर तो म्हणाला की माझ्यावर विश्वास ठेवा काका, मी जसं म्हटलं ना तसा पिक्चर तुम्हाला. आणि त्या परवा मी पिक्चर पाहिला, छान केलं त्याने. म्हणजे आमच्या तिघांच्या मैत्रीची गोष्ट जरी असली तर आमच्या एजची ती गोष्ट नाही आहे, ती गोष्ट घडते तरुणपणाची. म्हणजे आम्ही तिघं 20% जरी असलो तर 80% 3 मुलांची गोष्ट आहे, 3 मित्रांची, ज्याने आमचं तरुणपण केलं आहे. नेहमी कधी आर्टिस्टला भीती पण असते की आता आपलं तरुणपण जो करणार आहे तो न्याय देईल ना बरोबर, तर आपला आपण ठसा राहिला आपला. तर मी पिक्चरनंतर मी लगेच तिघांनाही घट्ट मिठी मारल्या. म्हणजे तिघांनी आज चाबूक काम केलं आहे. म्हणजे स्नेहने शरदचं तारुण्य केलं आहे, तरुणपणाचं केलं आहे, सुनीलचं आदित्यने केलं आहे, माझं सक्षमने केलं आहे. तर ते तिघांनी ना, त्या तिघांची पण गोड मैत्री आम्हाला बघताना वाटली की यार किती गोड मित्र आहेत ते. बॉन्ड महत्त्वाचा. हां, जो बॉन्ड आम्ही आमच्या फिल्ममध्ये दाखवतोय आमचा आहे. आणि नंतर जो 80% त्याने जो फिल्म पेलली आहे ना, आणि त्याच आधार जास्त मिळाला अवधूत गुप्ते, ज्यांनी म्युझिक केलं आणि गाणी अप्रतिम गाणी केले. शरद बोलेलच त्या बाबतीत, पण गाणी अप्रतिम केलेत त्यांनी. म्हणजे पिकनिकला कुठे निघायचं असेल, कुठे बाहेर प्रवासाला, तरी गाणी वाजलीच पाहिजे, इतकी छान गाणी केलेत. त्यामुळे पिक्चर असा बघितलं की खूप बरं वाटते. अरे परत बॅक टू पॉईंट की असे काही वेगळे चित्रपट आता मैत्रीचे, अजून एका वेगळ्या धाटणीचे हे जेव्हा येत आहेत ना, त्याला मी वेलकम करतोय. कारण मी केलेत चित्रपट आधी पण जरा वेगळ्या धाटणीचे होते. आताची मुलं वेगळ्या पद्धतीने ते शूट करतात आणि चॅलेंजिंग. जसं हा म्हणाला की हा आता त्यांच्याकडे वर्ल्ड सिनेमा हातात आहे, मोबाईल हातात आहे, वर्ल्ड जग बघतात ते, त्या अनुषंगाने ते त्या पद्धतीने ट्रायआउट करतात. तर मला असं वाटतं की मी वेलकम करावं. मी वेलकम करण्यापेक्षा त्यांनी मला वेलकम केलं आहे, त्यामुळे तो म्हणतो तसा टर्न मिळाला असेल. तुझ्या मनाचा मोठेपणा आहे या सगळ्यात. शरद, मला असं विचारायचं, 5 लालयेत, 10 ताडयेत, प्राप्ते तू 16 वर्षे, पुत्र मित्र वदाचरित, असं जिथे म्हणतो आपण, म्हणजे 16व्या वर्षाचं झालं तर पुत्र हा मित्रासारखा असतो. अशा वेळेला नेमकं म्हणजे युरोपच्या आपण स्पेनमध्ये असताना तू एक गोष्ट सांगितली होतीस, आणि आत्ता मला असं वाटतं की स्नेह मोठा झालाय आणि मी त्याच्या खांद्यावर या प्रवासाला यायच्या अगोदर, निघण्या अगोदर त्याला सांगितलंय, आणि ती गोष्ट, त्या सगळ्या गोष्टी गुपित म्हणून कायम तुमच्या दोघांमध्ये राहतील. पण तो मुलगा मोठा होणं आणि बापाने खांद्यावर हात ठेवून हे सांगणं, तोही एक प्रवास होता. आणि आत्ता या सिनेमातलाही प्रवास आहे. त्या प्रवासाबद्दल तू बोलावंस, कारण त्याची ग्रोथ तू पाहिलेली आहेस. काय तो पहिल्यांदा मला लक्षात कधी आलं माहिती आहे, जेव्हा त्याच्या कॉलेजमधनं मला आणि बायकोला बोलवलं की अटेंडन्सच नाही आहे तुमच्या मुलाचा, तर जरा बेटर तर काहीतरी पर्सेंटेज लागतं ना, एवढे तरी पर्सेंटेज असायला पाहिजे. हां, तर तेही नाही आहे. तर ते काय म्हणजे तो करतो बरं, रोज तर सकाळी जातो कॉलेजमध्ये, मिठी व्हायला होता तो, चायना जातो कुठे मला गेलं आम्ही, त्या प्रिन्सिपलनीच दाखवलं आम्हाला ते, म्हणजे काय नाहीच आहे, तो येतच नाही. मग मी विचारलं त्याला, बाबा तू जातोस कुठे? तो मला नाही, मी येतो कॉलेजलाच येतो, पण माझं त्याच्यात ते शिकवतात त्याच्यात मन रमत नाही. मग कशात मन रमतं तुझं? मग सिनेमात रमतं. कुठला सिनेमा? आणि मग त्यांनी जे एक मला सांगायला सुरुवात केली ना, म्हटलं ह्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. मग दुसरा एक विचार केला, शिक्षण नाही तर रागवून शिक्षण पूर्ण नाही केलं म्हणून मी रागवायचा मला काय अधिकार आहे, नाही का? आम्ही कुठे शिकलो
आम्ही 10वीच्या पुढे शिकलेलेच नाही, तर मग याला रागवण्याचा काय अधिकार आहे? आणि भारतीय एज्युकेशन सिस्टीममुळं माणसं मोठी होतात ह्याच्यावर माझा कधीच विश्वास नाही आहे. त्याच्याशी काही संबंध नाही, नाही का? भारतीय शिक्षणाचा ज्ञानी होण्याशी काहीही संबंध नाही. हे मी ठाम मत आहे, याच्याबद्दल काही वादच नाही, म्हणजे चर्चा पण नाही करायची. त्यामुळे ओके, तू नाही शिकलास तर तुला काय करायचं आहे? आता मला सिनेमा करायचा आहे. म्हटलं उमेदवारी करावी लागेल. आणि मग ती उमेदवारी आणि मग ते सगळं सुरू झालं. आणि म्हटलं कुठेही माझ्या नावाचा वापर करू नकोस, कुठे ओळख सांगूच न, स्नेह पोंक्षे एवढं सांग. ते पोंक्षेवरनं कदाचित लोक विचारायचे आणि जरासा चेहरा सिमिलर असल्यामुळं पोंक्षे कोण, म्हणजे वडिलांचं नाव काय? शरद पोंक्षेच्या, शरदचा मुलगा, असं व्हायचं कधी कधी. ठीक आहे, तर त्याला काही पर्याय नाही, ते आपण थांबवू शकत नाही. मग त्याच्यामुळं काही ठिकाणी त्याला असिस्टंट म्हणून घेतला, असं सगळं ती भानगडी त्यांनी केल्या. पण तो मला जगाच्या सिनेमाबद्दल जे काही बोलायचा ना तो माझ्याशी, अरे कुठली ऑस्कर फिल्म कशी बनवली बाबा, तुला त्याचं मेकिंग दाखवतो, हे दाखवतो. मराठीमध्ये असं विचारच करत नाहीत रे, का नाही आपले मराठी सिनेमे, आपण याच्यातच अडकतो, त्याच्यात अडकतो. तो इतकं बोलायचा, एकूण तो बिझनेसबद्दल पण तो बोलायचा, असं तो काय 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 बोलायचा. तेव्हा मला लक्षात आलं, यार ये कुछ है, दम है इसमें, खडा रहना चाहिए इसके पीछे. आणि मग आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहिलं. मग पुढची मगाशी तुला मी सगळं फायनान्सर शोधणं आणि हे सगळं करत 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 आणि पहिले 4 ते 5 दिवस मी रोज सेटवरती तो शॉट घेत असताना मॉनिटरसमोर बसायचो. काय अडते काय असं पाठी म्हणजे पडला तर धरायला आपण असं तसं एक बाप म्हणून. पण मला लक्षात आलं काय गरज नाही आहे. तो एवढा टेक्निकली एवढा साऊंड आहे, त्याला एवढं माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी सिनेमा शूट केला आहे. त्यांनी मालिका शूट नाही केली आहे सिनेमा म्हणून. बऱ्याच वेळेला असं होतं की सिनेमा म्हणून मालिकेसारखं शूट करतात. नाही, सिनेमाचं विजन आहे त्याचं. 35 सिनेमास्कोप, 70 mm असं विजन आहे त्याचं. आणि त्याच्यात त्याने लोकेशन कुठलं निवडलं आहे, सिक्कीम. ते सतत ते दिसलं पाहिजे ना, ती भव्य दिव्यता जी आहे. म्हणून हा सिनेमा आहे ना छोट्या पडद्यावर आणणार पण नाही आहे मी लगेच. हा कुठल्याही OTTवर आणि टी व्हीवर लगेच येणारच नाही. ह्या मोठ्याच पडद्यावर जाऊन बघण्याचा सिनेमा आहे. आणि म्युझिक जे काय गुरु ठाकूरने गाणी लिहिली आहेत आणि अवधूतनी जे काय अफाट म्युझिक केलं आहे, अफलातूनच म्युझिक आहे. तू पण 2 गाणी आता आमची आऊट झाली ती ऐकली असेल, तेवढी हिट होत आहेत. त्याला 1 मिलियनच्या वर गेलं आमचं पहिलं गाणं. त्यामुळं लोकांना आवडत आहेत गाणी. निगमनी गायलं एक, शाननी गायलं एक, स्वतः अवधूतनी गायलं एक, विशाल ददलानीनी गायलं आहे. आणि एवढं सगळं करून मी सतत त्याला सांगायचो की कलाकृती आहे ना, ही समाजाचं काहीतरी देणं लागते. स्नेह लक्षात ठेव कायम. किती करमणूक जरी केली आपण तरी शुगर कोटेड कॅप्सूलसारखं असावं. म्हणजे जाताना सिनेमा संपला किंवा नाटक संपलं तर घरी जाताना ना रिकाम्या हाताने नाही गेलं पाहिजे. प्रेक्षकांनी काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. तो आनंद आणि त्या आनंदाबरोबर एक छोटासा का होईना मेसेज असला पाहिजे. मी चार्ली चॅप्लिनचा जबरदस्त फॅन आहे. चार्ली चॅप्लिनचे सगळे सिनेमे बघतो. तो प्रचंड हसवतो आणि शेवटी असंच जे काही कचकन एक टपकन डोळ्यात पाणी आणून एक जबरदस्त मेसेज देऊन जातो बघ चार्ली चॅप्लिन. इम्पॅक्टच वेगळा असतो तो. ते हे फार गरजेचं आहे. आपण काहीतरी देणं लागतो या समाजाचं. आणि आपल्याला काय दिलं आहे परमेश्वराने, कला दिली आहे. मग त्या कलेच्या माध्यमातून आपण काहीतरी दिलं पाहिजे सतत. तर हा सिनेमा अतिशय सुंदर एक छोटासा जाताना अप्रतिम मेसेज देऊन जातो. तो फार महत्त्वाचा आहे. निश्चित. या सगळ्यात तुम्ही तिघही निर्माते आहात. आत्ता खऱ्या अर्थानं आव्हानं या सगळ्यामधली नेमकी काय वाटत आहे? मी काल कुठल्या तरी मुलाखतीत म्हटलं की आपले जे सगळे मल्टिप्लेक्स आहेत ना, त्या मल्टिप्लेक्सला NOC जी मिळते महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून, ते NOCमध्ये असं 2 मुद्दे आहेत की मराठी सिनेमाला प्राईम टाईमला 2 ते 3 शो दिलेच पाहिजेत. ह्याच्यावर कोणाचा अंकुश नाही आहे. हे कोणी बघत नाही आणि म्हणून तो प्राईम टाईम मिळत नाही मराठी सिनेमाला. आणि जर प्राईम टाईम एखादा मल्टिप्लेक्स देत नसेल तर त्याची OC काढून घेतली पाहिजे. त्याचं ते परवानगी काढून घेतली पाहिजे. त्याच्यावर दणका आणला पाहिजे. हे गव्हर्नमेंटचं काम आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचं काम आहे. हे सांस्कृतिक मंत्र्यांचं काम आहे. त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे
की आपण यांना परवानगी दिली, जसं हॉस्पिटलला दिलेली असते ना परवानगी, की काही पर्सेंटेज फुकट करायचे असतात, काही गरिबांना चॅरिटी म्हणून, काही पेशंटना तुम्हाला बरं केलं पाहिजे, ते सगळ्या खोट्या केसेस दाखवतात, ते भाग वेगळा. तसं इथे पण आहे, पण हे बघत नाहीत कोणी, त्यामुळे प्राईम टाईम मिळत नाही. मग सकाळी 10 आणि 11 आणि 12 आणि 12:30चे शो मिळतात, मग ते चालत नाही, त्याला कोणी येत नाही, मग येत नाही म्हणून ते काढून घेतले जातात. असं सगळं ना विचित्र घाणेरडं चक्र आहे, दुष्टचक्र आहे ते. त्यातनं बाहेर पडलं पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. पण प्रत्येकजण काय करतो माहिती आहे, फक्त आपल्या सिनेमापुरतं बघतो. माझा सिनेमा एकदा येऊन गेला ना की परत त्या भानगडीत जात नाही. सगळे एकत्र येणं हे मराठी माणसांना कधी जमणार काय माहिती. हे जरा अवघडच आहे सगळं. येस सुनील. नाही, मला खरं तर चित्रपट निर्मितीचा फार काही अनुभव नाही, पण चित्रपट ते निर्मितीतले आत्ता निर्माता म्हणून ओव्हरऑल आत्ता अगदी चालू घडीचा प्रॉब्लेम हा आहे की थिएटर्स कमी झालेली आहेत, सगळी थिएटर्स रिपेअरिंगला तारखांच्या आणि एवढी सगळी चांगली नाटकं आहेत की त्या सगळ्यांना तारखा मिळणं चांगलं हे खूप कठीण झालेलं आहे. हा एक म्हणजे अगदी जाता जाता सांगण्यासारखा मुद्दा. बाकी सिनेमा निर्मितीच्या बाबतीत किंवा रादर सिनेमांविषयी मला असं वाटतं की अजून तो जो ऑडियन्स आहे, जो नाटकालाही भरभरून प्रतिसाद देतोय, तो सिनेमाला का देत नाही आहे हा पडलेला प्रश्न आहे. त्यांनी खरं तर सिनेमाकडे सुद्धा तितकंच सजगतेने पाहायला पाहिजे आणि ती कलासुद्धा वृद्धिंगत कशी होईल यासाठी आपल्याला काय करता येईल. म्हणजे आता मला असं कधी कधी वाटतं की प्रेक्षकांचे सेमिनारसुद्धा घ्यायला पाहिजेत का, की काय काय एक्झॅक्टली अडचणी असतात, की घडवणं हे सुद्धा तितके आपली जबाबदारी आहे ना. तर त्याच्यासाठी काय लागतं, कधी कधी प्रेक्षकांना हे सुद्धा समजावलं पाहिजे की काही काही वेळेला चित्रपट निर्माता आहे एखादी किंवा चित्रपट दिग्दर्शक काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्या पाठीशी फक्त आपण सिनेमाला जाऊन उभे राहू शकतो. तो वाईट असेल चांगला असेल, काही लोकांना आवडेल काही लोकांना आवडणार नाही, काही न आवडणारे चित्रपटही तुम्ही बघायला पाहिजेत चित्रपटगृहात जाऊन. तर ही सगळी मंडळी जी आहेत ती उभी राहतील आणि त्यांच्या मागे उभे राहणारे जे फायनान्सर्स आहेत ते सुद्धा तितक्याच ताकदीनं उभे राहतील. फॉर एक्झाम्पल मी म्हणेन की आपल्याकडे जसे FM वरती मराठी गाण्यांचे रेडिओ चॅनल्स नाही आहेत बघ, एकच आहे. मी तो रेडिओ चॅनल एवढ्याचसाठी ऐकतो की तर उद्या तिकडची जी मॅनेजमेंटची मंडळी आहेत ती म्हणतील कोणीच ऐकत नाही, मग आपण कशाला ठेवायचं, म्हणून तिकडेही हिंदी गाणी वाजायला लागतील. तर हे असं व्हायला नको. मला असं वाटतं की आपण मराठी माणूस म्हणून यासुद्धा गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. परत या सगळ्या प्रवासाबद्दल म्हणजे ओव्हरऑल जर्नी ही नेहमी शूट करत असताना किंवा त्रासदायक असते, तशा अर्थानं आव्हानं ओव्हरऑल सिनेमा आणि बंजारा, तुझ्या आयुष्यातलं बंजारपट. बापरे, एकतर हा प्रवासच आहे मुळात. एकांकिका स्पर्धेपासून ते मी चित्रपटात येईपर्यंत आणि तो चित्रपट सक्सेस होईपर्यंत स्ट्रगल आहेत आणि स्ट्रगलची गंमतच वेगळी आहे ना. म्हणजे प्रवासात तुम्ही आनंदाने जर तुम्ही प्रवास कराल तर त्याचा सगळा आनंद तुम्ही घेत घेत पुढे जाऊ शकता. फ्रस्ट्रेशनमध्ये तुम्ही प्रवास कराल तर अडकत गडकत वगैरे म्हणजे ते गंमतच नाहीत. तुम्ही प्रवासात तुम्ही अर्ध्यातनंच बाहेर पडू शकता. मला असं वाटतं की प्रत्येक स्ट्रगल हा थोडासा आनंदाने घेत घेत पुढे जाऊया. स्ट्रगल येणार, त्याला इलाज नाही. तुम्हाला असं जर सहजासहजी पटकन तुम्हाला यश मिळत असेल तर तेही चुकीचं आहे. त्यामुळे थोडंसं स्ट्रगल घेत घेत प्रवास, म्हणजे थोडक्यात तुझा प्रवास हा चांगल्या लोकांबरोबर असावा, चांगल्या गोष्टींसाठी असावा. आणि चांगली लोकं मी का म्हणेन की तुम्ही जो मार्ग पकडला आहे प्रवासाचा तो बरोबर आहे की नाही हा दर्शवणारा असावा. आणि त्या प्रवासात येणाऱ्या खाचकळ घेत कुठं प्रॉब्लेम असेल तर पटकन नाराज न होता त्याला तोंड देत देत जरा पुढे जावं, जेणेकरून काय शेवटी तुमचा एम महत्त्वाचं आहे. डिस्टर्ब करणारे लोक आजूबाजूला भरपूर असतात, त्यांच्यात जर तुम्ही अडकत असाल तर मागचा जातो धावत पुढे पुढे आणि तो पोचतो. तर असं ठेवायला पाहिजे की माझा एम महत्त्वाचा नाही, बाकी जरासं आउट फोकस करायचं आणि बाकी फोकस तिकडे करायचं. निश्चित. शरद, ह्या सगळ्यामधला शेवटचा प्रश्न खरं तर युद्धजन्य परिस्थिती आहे आणि अशा वेळेला सिनेमा रिलीज करण्याचं धैर्य पहिला सिनेमा आहे निर्मितीतला मोरया प्रोडक्शन्सचा, त्या सगळ्याबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं. आणि ओव्हरऑल या सगळ्या परिस्थितीबद्दल तुझा एक स्वतःचा एक्सरेटिक विजन आहे, त्याबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं. नाही, युद्धजन्य परिस्थिती आहे, पण आपलं नरेंद्र मोदींचं सरकार, आपलं संरक्षण खातं आणि तिन्ही दल ही इतकी सक्षम आहेत की माझ्या देशाला आणि माझ्या देशातल्या नागरिकांना एक कणभर पण घाबरण्याची काही गरजच नाही आहे. इतके आपण ताकदवान आहोत. आणि पाकिस्तानबरोबर लढणं म्हणजे हत्ती आणि उंदराची लढाई आहे. ती उंदराला घाबरायची काही गरज नाही. आम्ही चिरडलं तर आम्ही ते पाकिस्तानला संपू शकतो.
फक्त आमचा तो स्वभाव नाही आहे. कोणाला नेस्तनाभूत करणं हा हिंदूंचा स्वभाव नाही आहे, म्हणून आम्ही चिरडत नाही आहोत. याचा अर्थ असा उंदराने घेऊ नये की हत्ती आम्हाला घाबरतो वगैरे, सॉरी. त्यामुळे मला त्याची काळजी नाही. त्यामुळे मला देशांतर्गत लगेच सगळी युद्धजन्य परिस्थिती, मला अजिबात टेन्शनच नाही आहे. मला आमच्या सरकारवरती, आमच्या सैन्यावरती, सगळ्यांवर नितांत विश्वास आहे. त्यामुळे काय काळजी करायचं कारण नाही. सिनेमा आपण बघूया, आपण दाखवून दिलं पाहिजे की हे आमचा देश थांबणारा नाही आहे. आमची सगळ्या क्षेत्रातली कामं जशीच्या तशीच चालू राहणार आहेत. परवा दीनानाथ मंगेशकर पुरस्कारामध्ये हृदयनाथांनी पण हेच सांगितलं की पुरस्कार रद्द करायचा का? नाही म्हणाले. का रद्द करायचा? सगळं व्यवस्थित सुरळीत चालू राहणार. सीमेवरचं सैनिक समर्थ आहेत सगळ्याला तोंड द्यायला. त्याच्या आत एक पाऊल ठेवू देणार नाही आम्ही कोणालाही. त्यामुळं काळजी करायची, घाबरायचं कशाला त्याच्यात. आणि शेवटी प्रत्येक सिनेमा, प्रत्येक नाटक स्वतःचं नशीब घेऊन आलेलं असतो. ते बाळ कसं मोठं होणार, कसं नाचणार, बागडणार हे त्या बाळाचं नियतीने ठरवलेलं असतं. ते तुम्ही काही करा. म्हणजे सिनेमे पडले तेव्हा काय युद्ध होतं का? असं काय नसतं रे. निश्चित. तर हा 16 मेला सिनेमा प्रदर्शित होतोय आणि छोट्या पडद्यावर येणार नाही, तो मोठ्या पडद्यावरच बघायचा. हिमालय, कळसुबाईचं शिखर हे सगळं मोठ्या पडद्यावर बघण्याच्या गमती जमती आहेत. मोठ्या पडद्याप्रमाणेच तो शूट केलेला आहे. त्यामुळे आवर्जून बघा बंजारा. निश्चित. आणि मला असं वाटतं स्नेह आणि तू पाहिलेलं जे स्वप्न आहे ते लार्जर दॅन लाईफ आहे आणि त्या गोष्टीवर प्रेक्षक विश्वास ठेवतील. लेट्सअपशी इतक्या आपल्यापणाने बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.